जे जुडिशरी आहे ती जुडिशरी कलम 12 मध्ये येते का? तरच आरटीआय अप्लिकेबल होतो, अदरवाइज आरटीआय अप्लिकेबल होत नाही. जुडिशरीला आरटीआय अप्लिकेबल होतो का त्याचं उत्तर मिळून जाते. आर्टिकल 12 मध्ये लेजिस्लेचर येतात, एक्झिक्युटिव्ह येतात, केंद्राचे आणि कोणाचे, राज्याचे. मग सर जे न्याय व्यवस्था आहे, जे जुडिशरी आहे ती जुडिशरी कलम 12 मध्ये येते का? कलम 12 मध्ये काय स्पष्ट केलाय की कोणाकडून तुम्हाला मूलभूत हक्क प्राप्त होईल. आणि कलम 12 ला डिटेलमध्ये अभ्यासणं यासाठी गरजेचं आहे, कोणत्याही संस्थेला राईट टू इन्फॉर्मेशन मागायच्या आधी ती संस्था कलम 12 मध्ये येणं अत्यंत गरजेची आहे. तरच आरटीआय अप्लिकेबल होतो, अदरवाइज आरटीआय अप्लिकेबल होत नाही. मग प्रश्न आपल्या इथे येतो की सर जुडिशरी कलम 12 मध्ये येते का? याचं उत्तर मिळालं तर सर जुडिशरीला आरटीआय अप्लिकेबल होतो का त्याचं उत्तर मिळून जाते. ठीक आहे. तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा जजमेंट काय बघा. जेव्हा जुडिशरी ही न्यायिक काम करते, ओके सर, न्यायिक काम म्हणजे समजलं नाही. न्यायिक कामचा अर्थ होतो जजमेंट देणे, खटले चालवणे, बरोबर नाही का? म्हणजे न्यायाधीश म्हणून जे काम करतात तेव्हा जुडिशरी कलम 12 मध्ये येत नाही. जर आली असती जजनं निर्णय द्याव, फाशीची शिक्षा, आणि माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होते म्हणून हा कोर्टात जाव. त्यामुळे न्यायिक कामामध्ये कलम 12 मध्ये येत नाही. परंतु जर न्याय व्यवस्था ही स्वतःचं प्रशासकीय काम करत असेल, कोणतं काम करत असेल? प्रशासकीय. म्हणजे सर आठवते कोर्टाच्या भरत्या होते, कोर्टाची ऑफिस आहे, कोर्टाचं पण स्वतंत्र ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना. अरे कळलं का रे बाबा? तर या बाबतीमध्ये ती कलम 12 मध्ये येते. म्हणजेच इथं तुमचा आरटीआय लागू पडते. न्यायालयानं, न्यायाधीशानं कोणत्या आधारावर हा खटला दिला म्हणजे न्यायिक काम, इथं आरटीआय अप्लिकेबल होणार नाही. पण जे कोर्टाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे तिथं आरटीआय पब्लिक कलम राज्य संस्थेमध्ये त्याचा काय होईल? समावेश. समजलं मी काय म्हटलं तर? तर या प्रकारे जुडिशरी कलम 12 मध्ये येते की नाही येत याचा अभ्यास आपण इथं करू शकतो. समजलं आता? एकदम परफेक्ट. अजून काही प्रश्न याच्यावर आला का? जुडिशरी आणि कलम 12चा संबंध कळला का? अरे कळला का रे बाबा? ओके, एकदम परफेक्ट. न्यायिक काम जेव्हा करते तेव्हा येत नाही, पण प्रशासकीय काम. हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की सरन्यायाधीशांचं ऑफिस कार्यालय हे माहितीच्या अधिकारामध्ये येत असते. ठीक आहे. ओके, चलो.